मानव समाचार, मानवता के हक में। घटना म्हणजे रात्री साधारणतः 9 वाजता ते जेवण खावण करून बाहेर बसलेले होते. तर गॅस लीक झाल्या कारणाने ते गॅसच्या निडीने स्फोट घेतला भाऊ आणि ते घर पूर्ण पुष्कळी ब्लॉक झालं. म्हणजे पूर्ण तरी पेट घेतला त्याने. पूर्ण घराची नासाडी झालेली. घरातलं कुठलीच वस्तू शिल्लक राहिलेली. माझी बी वस्तू होते, बाकीचे ते बी जळालेले आहे आणि त्यांचे सर्वांचे म्हणजे पैसे बी होते, काही होते, सर्व जळून खाक झालेले. गॅस लीक झाल्यामुळे हे संपूर्ण घटना घडली. हो, गॅसमुळे संपूर्ण ही घटना घडली. स्फोट झाला आणि गॅसचा स्फोट नाही झाला तोपर्यंत अग्निशामक तोपर्यंत अग्निशामक दल आले होते, पोलीस पण आले होते. गावातल्या लोकांनी सगळ्या गावातल्या लोकांनी सहकार्य केले. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत, सर्व आजूबाजूच्या खेळांची बी सहकार्य मिळालं. साधारण ही जी घटना घडली हे किती वाजेला घडली? साधारणतः 9 साडेनऊच्या दरम्यान. 9:30 वाजता. 9:30 वाजता. किती असे नुकसान? कमीत कमी 3.5 लाखाचं. काय नाही दादा, मी स्वयंपाक करून जेवण खावण करून बाहेर बसली होती आणि माझ्याजवळ माझी सुनबाई जे करून बसली होती, दुसरी पोलीस पाटीलची फुई बसली होती. आम्ही बसले होतो. चाव्याता ती सुनबाईची ध्यान गेली आणि काय झालं म्हणे. मग मी आली, ते उभ्या होत होता तिथे, पाणी घेऊन आले. त्या बाईने मला यूज दिला आणि सुनबाईने तिथेच पकडून धरला आणि जास्त उभ्या झाला. मग आम्ही काय करणार, मग सगळी जनता आली मग पडत आणि मग विझवलं त्याला. घरातल्या सगळ्या वस्तू घरातल्या सगळे जळून गेल्या. काय नाही राहिलं मला, पुण्याशाला पातळ सुद्धा राहिलं नाही दादा. कॅश वगैरे होते त्याला सगळं गेलं सोडून. सोसायटी भरण्यासाठी मी 30 रुपये 15 माझ्या जवळ होते. 15 मी पिशवीत टाकले होते. उद्या भरू म्हटलं, ती पिशवी तिथे राहून गेली. याजवळ रॅग जवळ, तिथून रॅग पण जळून गेला, पैसे पण जळून गेले. 15,000 रुपये सगळे जळून गेले. कागदे पत्रे, पुस्तक गिस्तक, घराचं कागदे सगळं जळून गेले. काहीच नाही राहिलं. काहीच राहिलं नाही.